Hello students, today we will discuss the point that is the force of attraction between the two long parallel wires. So see here, there are the two parallel wires. We are numbering as a 1 and the 2, okay, which are separated by a distance d. Now see, the current I1 is flowing through the wire first and current I2 is flow through the wire second. Both are in the same direction, okay. Now see here, due to this current I1, when the current flow through any conductor, we know that the magnetic field is produced across that conductor. And if we place another conductor in that field, then due to that magnetic field, the force is acted upon the second conductor due to the current flowing through that कंडक्टर. बघा मी काय सांगते की ह्या दोन पॅरलल वायर्स आहेत आणि त्याच्यातून पहिल्या वायर मधून करंट I1 हा पास होतोय आणि दुसऱ्या वायर मधनं करंट I2 पास होतोय. आता जेव्हा आपल्याला माहिती आहे करंट फ्लो होतो कंडक्टर मधून तर त्याच्या अक्रॉस काय होते मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि मग त्याच जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण एखादा दुसरा कंडक्टर ठेवला तर त्या कंडक्टरसाठी ही काय होते तर ॲज अ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड म्हणून ऍक्ट होते आणि त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मुळे इथे फोर्स प्रोड्यूस होतो. कशामुळे तर ड्यू टू करंट I2 इज पासिंग थ्रू दॅट वायर also due to that magnetic field, okay, and that current, see here, we denote the current as a F2, okay, and now vice versa, त्याचे उलट जर आपण करंट I2 हा सेकंड वायर मधनं जर फ्लो केला तर त्याच्यामुळे त्याच्या अक्रॉस जी मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे त्या फील्ड मध्ये जर दुसरा कंडक्टर आला म्हणजे सपोज वायर 1 आली तर त्याच्यावरती ही काय काय होणार आहे फोर्स ऍक्ट होणार आहे ड्यू टू धिस फील्ड अँड ड्यू टू द करंट I1 फ्लोइंग थ्रू दॅट वायर. नाउ सी, so first of all we consider that the magnetic field B between two long parallel conductors is, in 11th standard you are already studied that the magnetic field B between two long wires, that is the B is equal to mu 0 I upon 2 pi d, okay. आता आपण काय करूया, पहिल्यांदा असं कन्सिडर करूयात की हा करंट I1 ह्या पहिल्या वायर मधून जात आहे आणि त्याच्यामुळे जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते ती जी फील्ड आहे ती आपण कन्सिडर केलेली आहे दॅट इज द B1, बघा, ओके. आणि त्या फील्ड B1 मुळे जो फोर्स ऍक्ट होतोय ऑन अ वायर I2 सॉरी ऑन अ वायर 2 अँड करंट फ्लोइंग थ्रू द I2, तो जो फोर्स आहे तो आपण इथं कन्सिडर केलेला आहे F2, हा जो करंट कन्सिडर केलेला आहे तो काय आहे F2, तो आपण कसा दाखवलेला आहे इनवर्ड इन द डायरेक्शन ऑफ द वायर 1 आणि जी मॅग्नेटिक फील्ड असते B1 ही सुद्धा कशी असते इनवर्ड असते अकॉर्डिंग टू द राइट हँड रूल. नाउ सी हियर, सपोज we consider these two conductors, okay, and we said that the suppose the current flowing, that is we know that according to right hand rule the thumb indicates the current direction, so this is the current direction and this is the magnetic field, okay, due to the current I1, so it flows or that field is inward, so that direction is as like, so we consider B1 it is denoted as a inward, and vice versa for the second wire, same here the current in this direction, okay, like this I2 current, आणि आता त्याची फील्ड कशी असणार आहे या पद्धतीने इकडून वरती येणार आहे म्हणजे कशी येणार आहे ती वर येणार आहे, म्हणून त्या B2 ची डायरेक्शन कशी दाखवलेली आहे अपवर्ड. लक्षात आलं का, हा B1 हा इनवर्ड का आहे ड्यू टू द राइट हँड थंब रूल, ही इनवर्ड आलेली आहे. फॉर द सेकंड कंडक्टर कशी असणार आहे तो इथून अशी वरती फील्ड येणार आहे म्हणून तो या पद्धतीने दाखवलेला आहे. आणि जो फर्स्ट आपला F2 आहे हा टुवर्ड द फर्स्ट कंडक्टर दाखवलेला आहे बाय युजिंग द लेफ्ट हँड रूल. हाउ वी नो दिस इज द लेफ्ट हँड रूल, in that case this is the magnetic field, this is the current direction,
sorry, this is the force and this is the current direction. Okay, now we say that this field is a inward, म्हणजे या पद्धतीने ती field आहे का, ती field कशी आहे या पद्धतीने. बघा काय सांगितलं, ही आहे मॅग्नेटिक फील्ड, हा आहे फोर्स आणि हे आहे करंट डायरेक्शन. आपण इथं फील्ड खाली दाखवलेली आहे, म्हणजेच आपला जो फोर्स असणार आहे तो कसा असणार आहे, या बाजूला आहे, म्हणून हा F2 दाखवलेला आहे. बघा पुन्हा सांगते, ही मॅग्नेटिक फील्ड आहे, हा फोर्स आहे आणि करंट डायरेक्शन आहे. ओके, ही आपली करंट डायरेक्शन वरती आहे, फील्ड खाली आहे, मग फोर्स कसा आला या पद्धतीनं, म्हणून हा फोर्स जो F2 आहे तो आपण काय दाखवलाय, टुवर्ड्स द कंडक्टर फर्स्ट. सेम हियर फॉर द फर्स्ट कंडक्टर, ड्यू टू फील्ड B2, जो फोर्स इथे तयार होतोय आहे तो फोर्स बाय युजिंग द लेफ्ट हँड रूल. सी हियर, now again the field direction is in this way. Okay, that is the magnetic field आहे, करंट या पद्धतीने आहे, मग हा जो फोर्स असणार आहे आपला तो काय आलेला आहे, टुवर्ड द कंडक्टर 2. आता लक्षात आलं, आपल्या सेकंड कंडक्टरची फील्ड कशी आहे, मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड आहे, फोर्स टुवर्ड द फर्स्ट कंडक्टर आहे, आणि फर्स्ट कंडक्टर साठी जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती आउटवर्ड आहे, आणि जो त्याचा फोर्स तिथे तयार होतोय तो काय आहे, टुवर्ड द कंडक्टर सेकंड आहे. आणि हे कशा पद्धतीने तयार होतंय, तर करंट फर्स्ट वायर मधनं जर करंट फ्लो झाला की मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे, त्याच्या जर फील्ड मध्ये सेकंड कंडक्टर आला तर तिथे फोर्स तयार होतो, त्याला आपण F2 म्हणतो, ड्यू टू द फील्ड B1 अँड द करंट I2. आणि जर सेकंड वायर मधून करंट I2 हा फ्लो झाला तर तिथे जी फील्ड तयार होते त्याला आपण B2 म्हणतो, आणि ड्यू टू दॅट फील्ड B2 द करंट फोर्स प्रोड्यूस, इट इज द F1. okay, and the current I1. Now see here again, so this magnetic field B1 which is in the, due to that B1 the force produces a F2. अजून एक सांगायचं राहिलं की ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे पहिल्या वायरमुळे तयार झालेली, ती प्रत्येक पॉइंट वरती त्या सेकंड कंडक्टर वरती ऍक्ट होते, तसंच ही B2 जी इथं तयार होणार आहे मॅग्नेटिक फील्ड, ती फर्स्ट वायर वरती प्रत्येक कंडक्टर वरती ऍक्ट होणार आहे. मग आता बघूया फील्ड B1 ड्यू टू करंट I1 बाय युजिंग धिस इक्वेशन काय येणार आहे, ती म्यू 0 किंवा म्यू नॉट I1 upon 2 pi d. This distance is the constant, so equation number 2. and the force F2, तुमच्या बुक मध्ये F21 दिलेला आहे, म्हणजे मॅग्नेटिक फोर्स ऍक्टेड ऑन द वायर 2 ड्यू टू द फील्ड B1, म्हणून तिथे F21 दिलेले आहे. या पद्धतीने लिहिलं किंवा त्या पद्धतीने लिहिलं तरीही चालेल. हा फोर्स जो असतो, आता आपल्याला माहित आहे तो फोर्स जो असतो तो ILB sin θ असा असतो, जो मॅग्नेटिक फील्ड मुळे जो फोर्स तयार होता तो काय असतो, FLB sin θ. see here, sorry, that force F2 is equal to ILB sin θ एवढा असतो. ठीक आहे, आता बघा आपला फोर्स काय आहे F2, कुणामुळं, तर करंट I2, म्हणून इथं आपण काय लिहिलं, I2 म्हटलेलं आहे. L म्हणजे काय आहे, तर ती या वायरची लेंथ आहे, दोन्ही वायरची लेंथ सेम आहे आणि ते आपण कॅपिटल L कन्सिडर केलेले आहे. आता तो फोर्स करंट I2 आणि कुणामुळे आहे, मॅग्नेटिक फील्ड B1 म्हणजे फर्स्ट वायर मुळे, म्हणून इथं आपण काय घेतलं, B1 आणि साइन थीटा. तर साइन थीटा म्हणजे काय आहे, तर फील्ड आणि करंट डायरेक्शन यांच्यामधला तो अँगल असतो. तर करंट डायरेक्शन अँड फील्ड आर परपेंडिक्युलर टू इच अदर आहे, म्हणून साइन थीटा म्हणजे थीटाची व्हॅल्यू इथं काय होणार आहे, 90 डिग्री. सो साइन 90 इज द 1. So we get the final equation F2 is equal to, or we write here as a force F2 is equal to I2 L B1. ठीक आहे, आता आपल्याला B1 ची व्हॅल्यू इथे मिळालेली आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द करंट I1 पासिंग थ्रू द वायर फर्स्ट. मग ती व्हॅल्यू आपण इथं पुट अप करूयात. Therefore F2 is equal to
I2 into L into B that is the mu 0 I1 upon 2 pi d, or we write that force as a F2 is equal to mu 0 I1 I2 L अपॉन 2 पाय डी. फक्त मी काय केलेलं आहे तर I1 आणि I2 च्या दोन्हीच्या टर्म काय घेतलेल्या आहेत एकत्र. देअरफॉर म्यू 0 I1 I2 हा L आहे आणि 2 पाय डी. सपोज वी राइट दिस इक्वेशन ॲज अ 3, देन दिस इज द इक्वेशन नंबर 4. बघा हा जो आपल्याला फोर्स मिळालेला आहे तो काय आहे, द फोर्स acted on the wire second due to the field B1 that is the first and the current flowing through that wire that is the I2. हा आपल्याला F2 हा फोर्स मिळालेला आहे. त्याच पद्धतीने आपण आता या वायरमुळे जी फील्ड इकडे तयार झालेली आहे त्याची जी फील्ड आहे त्याच्यात जी ही वायर आपण किंवा कंडक्टर आपण म्हणूयात आहे तिथं जो तयार होणारा फोर्स आहे फर्स्ट वायर आहे म्हणून आपण त्याला F1 कन्सिडर करू शकतो किंवा F12 means the force acted on the first wire due to the field field B2 that is that current I2 due to that current I1 and also due to the current flowing through the first wire that is the I1. बघा पुन्हा सांगते F1 म्हणजे काय आहे तर सेकंड वायरची जी मॅग्नेटिक फील्ड आहे B2 त्याच्यामुळे जो फोर्स प्रोड्यूस झालेला आहे आणि त्या वायरमधनं जो करंट I1 पास होतो त्याच्यामुळे जो फोर्स प्रोड्यूस झालेला आहे तो आहे आणि तो F1 कन्सिडर करणार आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे तर आपण आधी मॅग्नेटिक फील्ड B2 ची व्हॅल्यू काढूयात लाईक अ B1. आता B1 काय आहे म्यू 0 I1 अपॉन 2 पाय डी. मग B2 काय येईल इथं आपला फक्त कुणामुळे आपल्याला सेकंड वायर मधनं जो करंट पास झालाय त्याच्यामुळेची फील्ड आहे म्हणजे सेकंड वायर मधून कुठला किती करंट पास होतोय आपण कन्सिडर केलेला आहे I2. देअरफॉर दॅट इक्वेशन बिकम्स म्यू 0 I2 अपॉन 2 पाय डी, इक्वेशन नंबर 5. And same here again we consider that is the force of 1 F1 or F12 हा याच पद्धतीने आपल्याला मिळणार आहे. काय आहे आपण इथे इक्वेशन बघितलेलं आहे F2 इज इक्वल टू ILB sin थिटा. इथं F1 कन्सिडर आपण केलेला आहे म्हणजे करंट काय येणार आहे कुठल्या करंटमुळे आपल्याला F1 मिळालेला आहे तर ड्यू टू करंट I1 पासिंग थ्रू द वायर फर्स्ट L इज ॲज इट इज आणि कुणामुळे हा आपल्याला फोर्स F1 मिळालेला आहे फील्ड B2 आणि साइन थिटा. इथेही त्याच पद्धतीने आहे तुमची जी फील्ड आणि करंटची डायरेक्शन आहे ते इथं परपेंडिक्युलर आहे. साइन 90 येणार आहे परपेंडिक्युलर असल्यामुळे ती व्हॅल्यू 1 आली आणि आपल्याला फायनल इक्वेशन मिळालं F1 इज इक्वल टू I1 L B2. ठीक आहे. मग आपण याच्यामध्ये याला इक्वेशन नंबर 6 देऊयात आणि व्हॅल्यू पुटअप करूयात. I1 इज ॲज इट इज. आता L म्हणजे मग अशीच सांगितलेलं आहे तर ह्या फर्स्ट कंडक्टरची लेंथ आहे आणि B2 आपल्याला मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस ड्यू टू द करंट फ्लोइंग थ्रू द सेकंड वायर I2 मुळे मिळालेली जी फील्ड B2 आहे ती आपण इथं पुटअप करूयात. ती आहे म्यू 0 I2 अपॉन 2 पाय डी और F1 इज इक्वल टू म्यू 0 I1 I2 into capital L upon 2 pi d, equation number 7. So we get the two forces that is the F2 and the F1 on the wire 2 and the wire first. Now see both the equations are the same. Also in a diagram you see from this we can say that the force acting on these two wires or produced on these two wires are the same. Also from that this diagram we can say that there is a force of attraction. ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात आहेत. सेम फोर्स आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. हे कशामुळं तर व्हेन वी से दॅट द करंट पासिंग through both the wires are the like current म्हणजे in the same direction
we get the force of attraction. Okay, and the both the same forces are the same, so we also write it as it is force of attraction. F is equal to काय व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला बोथ सेम कुठली दिली तर चालेल μ0 I1 I2 capital L upon 2 pi d. So this is the force of attraction or the force per unit length. फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे डिवायडेड बाय एल येणार आहे. मग हा एल इकडे आला तर ती काय मिळाली आपल्याला एफ अपॉन एल इज इक्वल टू μ0 I1 I2 अपॉन 2 पाय d. This is for the light charges. Now if this is for the light current. एकाच डायरेक्शन ने करंट जात असेल तर जर आपण दोन्ही अपोजिट डायरेक्शननी जर तुम्ही करंट फ्लो केलात तर त्याही याच्यामध्ये कसं असणार आहे तर आपल्याला सेमच इक्वेशन मिळतं. दॅट इज इफ द करंट्स आर द अँटी पॅरलल म्हणजे हा करंट असा आहे आणि हा जर करंट अपोजिट असेल तर तिथेही आपल्याला मिळणारा फोर्स हा तेवढाच मिळतो. म्हणजे किती मिळतो तर F मीन्स फॉर द अनलाइक करंट. फॉर द अनलाइक करंट म्हणजे त्यांची डायरेक्शन जर अपोजिट असेल. सपोज I1 हा वरती असेल I2 आपण अपोजिट डायरेक्शनला असेल म्हणेल तर तिथेही मिळणारा जो फोर्स आहे तो आपल्याला सेमच मिळतो. दॅट फोर्स इज द μ0 I1 I2 अपॉन L डिवाइड बाय 2 पाय d. फक्त हा जो इनवर्ड आहे त्याच्यावेळी तो फोर्स कसा असणार आहे आउटवर्ड असणार आहे. मीन्स इट इज द रिपल्सिव्ह फोर्स. अनलाइक करंट असेल तर आपल्याला रिपल्सिव्ह बट इक्वल फोर्स मिळतो लाईक अ अट्रॅक्टिव्ह फोर्स. फक्त अट्रॅक्टिव्ह सेम डिरेक्शन असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, अपोजिट डिरेक्शन असेल तर फोर्स ऑफ रिपल्शन असणार आहे. म्हणजे याच्यावरून फक्त तुम्ही हे लक्षात ठेवायचं की हा फोर्स जो मिळतोय त्याची व्हॅल्यू आहे μ0 I1 I2 अपॉन L डिवायडेड बाय 2 पाय d. जर लाईट करंट असेल म्हणजे एकाच डिरेक्शनला असेल तर तिथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन मिळणार आहे आणि अनलाइक करंट असेल अपोजिट डिरेक्शनला एकमेकांच्या असतील तर तो जो करंट फोर्स मिळणार आहे तो मिळणार आहे फोर्स ऑफ रिपल्शन.